Welcome students, मी नाटे madam. Students, today we have to learn practice set 1.4 in linear equation. In this practice set, we have to learn such example which are not linear equation but with this equation reduced, we can reduce in linear equation. आपण असे इक्वेशन आज सॉल्व करणार आहोत की जे लिनियर इक्वेशन नाही आहेत, परंतु आपण त्यांना लिनियर इक्वेशन मध्ये रिड्यूस करून मग आपण ते सॉल्व करणार आहोत आणि व्हेरिएबलच्या व्हॅल्यूज शोधून काढणार आहोत. सी द फर्स्ट एक्झाम्पल. बघा पहिलं एक्झाम्पल. मुलांनो, हे एक्झाम्पल्स दिसायला खूप अवघड वाटतात, पण एक लक्षात ठेवा, अतिशय सोपे एक्झाम्पल्स आणि मार्क मिळवून देणारे एक्झाम्पल्स आहेत. फक्त थोडे याच्यामध्ये ह्या एक्झाम्पलमध्ये थोड्या स्टेप्स जास्त असतात. आता बघा हे एक्झाम्पल. इक्वेशन फर्स्ट आपल्याला दिलंय 10/x + y प्लस 2/x - y = 4. हे फर्स्ट एक्झाम्पल आहे. हे फर्स्ट इक्वेशन आहे. सेकंड इक्वेशन आहे 15/x + y मायनस 5/x - y = -2. आता जर आपण हे इक्वेशन बघितलं आणि हे इक्वेशन बघितलं तर बघितल्या मुलांना वाटेल नको, हे सोडवायला फार अवघड दिसतंय. पण याच्यामध्ये एकच स्टेप अशी आपण केली की हे दिसायला अवघड असणारं एक्झाम्पल एकदम सोपं होऊन जातं. तर काय स्टेप करायची आपण, तर बघा इथे तुम्हाला काय सारखेपणा दिसतोय. इथे 1/x + y दिसतंय पहिल्या इक्वेशनमध्ये आणि दुसऱ्या इक्वेशनमध्ये सुद्धा आपल्याला 1/x + y दिसतंय. इथे 1/x - y दिसतंय आणि इथे सुद्धा 1/x - y दिसतंय. आता हे जे 1/x + y आहे ह्या दोन्ही इक्वेशनमध्ये, त्याच्याबद्दल आपण एक a ही व्हॅल्यू रिप्लेस करू. आपण ह्याबद्दल कोणती व्हॅल्यू घेऊया, 1/x + y बद्दल a ही व्हॅल्यू घेऊ आणि 1/x - y हे दोन्ही ठिकाणी जे दिसते त्याच्याबद्दल आपण b ही व्हॅल्यू घेऊ. म्हणजे ह्या दोन्ही इक्वेशन मधून (x + y) ही जी टर्म आहे आणि (x - y) ही जी टर्म आहे ती काय होऊन जाते, इलिमिनेट होऊन जाते आणि मग हे एक्झाम्पल एकदम दिसायला सोपं होतं. बघा तर आपण घेऊया लेट 1/x + y = a and 1/x - y = b. आता हे 1/x - y इथे आपण जर सबस्टिट्यूट केलं तर इथे काय राहील, फक्त 10 राहील आणि हा 1/x + y ला काय आपण म्हणतो आहोत, a. म्हणजे इथे काय होईल, 10a होईल. आणि इथे 1/x - y ला आपण b घेतलेलं आहे, पण इथे कोण आहे, 2/x - y आहे. म्हणजे इथे काय होईल बरं, 2b होईल = 4. आता इथे 15/x + y आहे, पण 1/x + y ची किंमत आपण a घेतली आहे, त्यामुळे इथे काय होणार आहे, 15a होणार आहे. आता इथे 5/x - y आहे, पण 1/x - y ची व्हॅल्यू आपण b घेतली आहे, मग इथे काय व्हॅल्यू होणार आहे, 5b होणार आहे. 5b = -2. म्हणजे यात 1/x + y ची किंमत a आणि 1/x - y ची किंमत b घेतल्यामुळे हे जे इक्वेशन दिसतंय ते काय रिप्लेस झालंय, 10a + 2b = 4. हे झालंय 15a - 5b = -2. म्हणजे हे दोन इक्वेशन आपल्याला कसे दिसायला लागलेत, आता अतिशय इझी झालेले आहे. आता आपले जे ओरिजिनल इक्वेशन आहे ते x आणि y व्हेरिएबल मधले, पण आता हे दोन इक्वेशन जे आपण तयार केलेले आहेत ते a आणि b व्हेरिएबल मध्ये तयार झालेत. हे दोन लिनियर इक्वेशन आहेत, सायमल्टेनियस इक्वेशन आहेत आणि हे दोन लिनियर इक्वेशन आपण आपल्या इलिमिनेटिंग व्हेरिएबल ह्या मेथडनी सॉल्व्ह करूयात. मग आपल्याला हे दोन इक्वेशन सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला a ची आणि b ची व्हॅल्यू मिळणार आहे.
आधी आपण सॉल्व्ह करूया. आता आठवा तुम्ही, आपल्याला जेव्हा सायमल्टेनियस इक्वेशन काय करायचं असतं, सॉल्व्ह करायचं असतं, त्यावेळेस आपण काय करतो तर त्यांचे कोइफिशियंट ऑब्झर्व करतो. त्यांचे कोइफिशियंट काय आहे, सेम आहेत का, एचा कोइफिशियंट सेम आहे का, बीचा कोइफिशियंट सेम आहे का, हे आपण काय करतो ऑब्झर्व करतो. तर बघूया आपण इथे सेम आहेत का. इथे एचा कोइफिशियंट आहे 10 आणि इथे एचा कोइफिशियंट आहे 15. हां, सेम नाही आहेत. ठीक आहे, आपण बीचा बघूया. बीचा कोइफिशियंट इथे 2 आहे आणि इथे बीचा कोइफिशियंट आहे 5. आहेत का सेम? नाहीये. मग आता आपल्याला काय करावं लागणार आहे, एक तर एचे कोइफिशियंट सेम करून घ्यावे लागतील किंवा बीचे कोइफिशियंट सेम करून घ्यावे लागतील. आता इथे बीचे कोइफिशियंट जरा लहान दिसत आहेत, त्यांचे नंबर्स लहान आहेत, त्यामुळे आपण बीचे कोइफिशियंट सेम करून घेणं आपल्याला सोपं जाणार आहे. कसं करावं लागेल, आता हा 2 आहे आणि हा 5 आहे. आता 2 आणि 5 ह्या दोघांच्या पाढ्यामध्ये सेम नंबर कोण आहे तर 10. मग आपण 2 ला 10 बनवू शकतो आणि 5 ला पण 10 बनवू शकतो. तर 2 ला 10 बनवण्यासाठी 2 ला कशाने मल्टिप्लाय करावं लागेल तर 5 ला. हां, आणि याला 10 बनवण्यासाठी याला कशाने मल्टिप्लाय करावं लागेल 2 ने. म्हणजे इक्वेशन 3 ला आपण 5 ने मल्टिप्लाय करायचं. इक्वेशन 3 इंटू 5. आणि इक्वेशन 4 ला आपण कशाने मल्टिप्लाय करायचं 2 ने मल्टिप्लाय करायचं. याला 5 ने का करायचं, कारण की हा 10 होणार आहे, आणि याला 2 ने का मल्टिप्लाय करायचं, कारण हा पण 10 होणार आहे. अशा पद्धतीने आपण हे दोन्ही इक्वेशनला आपण काय करूया, याला 5 ने याला 2 ने मल्टिप्लाय करूया. बघूया आता काय होतं. इक्वेशन 3 इंटू 5. बरं, याला 5 ने मल्टिप्लाय केल्यावर काय होईल, 10 इंटू 5 50A. 50A. 2 इंटू 5 10B आणि 4 इंटू 5 20. 50A प्लस 10B इज इक्वल टू 20 हे इक्वेशन मिळालं. आता याला कशाने मल्टिप्लाय करायचं आपल्याला 2 ने. 15 इंटू 2 30A मायनस 5 इंटू 2 10B इज इक्वल टू -2 इंटू 2 -4. आता हे दोन्ही इक्वेशन आपल्याला मिळालेले आहेत. आता याच्यामध्ये काय सेम झालेलं आहे तर बीचं कोइफिशियंट सेम झालंय. आता हा जो बीचा कोइफिशियंट आहे सेम झालेला आहे. आता हे इक्वेशन आणि हे इक्वेशन याची ऍडिशन करायची का सबस्ट्रॅक्शन करायचं, ह्याची पण आयडिया मी तुम्हाला सांगितलेली आहे की जर या जे सेम कोइफिशियंट असलेले जे टर्म्स आहेत त्यांच्या साईन बघायच्या. साईन कशा आहेत त्यांच्या डिफरंट आहे. साईन जर डिफरंट असेल तर ऍडिशन करायची आणि साईन जर सेम असेल तर सबट्रॅक्शन करायची. इथे साईन काय आहे डिफरंट आहे म्हणून आपण ऍडिशन करूया. मग ह्या दोघांची आपण इक्वेशन 3 ला 5 ने मल्टिप्लाय करून इक्वेशन 4 ला 2 ने मल्टिप्लाय करून जे नवीन इक्वेशन मिळाले त्यांची आपण काय करूया ऍडिशन करूया. ऍडिशन कशी बघा आता 50 प्लस 30 इज इक्वल टू काय होणार आहे 80A प्लस आता इथे 80A आला. आता 10B आणि हा 10B काय होणार आहे प्लस मायनस असल्यामुळे कॅन्सल. आता 20 मायनस 4 काय होणार आहे 16. मग 80A इज इक्वल टू आलं 16. आता हा 80 इकडे कशात आहे गुणाकारात आहे, तो इकडे आणायचा भागाकारात. A इज इक्वल टू 16/80. 16/80 आलेलं आहे. आता आपण हे 16च्या पाड्यात 80 आहे, 16 इथे 1 आणि इथे काय येईल 5. मग A ची व्हॅल्यू काय आलेली आहे 1/5. आता ही A ची व्हॅल्यू आलेली जी आहे ती आपण इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करायची. ह्या इक्वेशन मध्ये थर्ड मध्ये किंवा फोर्थ मध्ये कुठल्या पण एका इक्वेशन मध्ये तुम्ही ती सबस्टिट्यूट करा. तर आपण 1/5 ही इक्वेशन 3 मध्ये सबस्टिट्यूट करूया. सबस्टिट्यूट A इज इक्वल टू 1/5. सबस्टिट्यूट A इज इक्वल टू 1/5 इन इक्वेशन 3. आता इक्वेशन 3 लिहूया. काय इक्वेशन 3 10A प्लस 2B इज इक्वल टू 4 इज इक्वल टू 4 आलेला आहे. आता याच्यामध्ये आपण टाकूया 1/5 10 ॲज इट इज इंटू A ची व्हॅल्यू आपण काय टाकली 1/5 प्लस 2B इज इक्वल टू 4. आता हा जो 5 आहे ह्या 5 ने 10 ला डिवाइड केल्यावर काय येईल इथे 2. म्हणजे इथे काय आलं 2 प्लस 2B इज इक्वल टू 4. आता हा जो 2 आहे हा इकडे आणला तर इकडे काय होईल तो मायनस 2. -2 झाल्यावर 2B इज इक्वल टू 4 - 2. 4 - 2 म्हणजे 2. 2B इज इक्वल टू 2 आणि B इज इक्वल टू हा 2 डिवाइड करा 2/2. B इज इक्वल टू 1. B इज इक्वल टू काय आलं ही व्हॅल्यू बघा 2B इज इक्वल टू 2. B इज इक्वल टू 2/2. B इज इक्वल टू 1. B ची व्हॅल्यू काय आलेली आहे 1 आलेली आहे. आता आपण A आणि B च्या व्हॅल्यू मिळवलेल्या आहेत
पण आपलं जे एक्झाम्पल आहे ते ओरिजिनल एक्झाम्पल कोणत्या व्हेरिएबलमध्ये आहे, एक्स आणि वाय व्हेरिएबलमध्ये. मग आपल्याला ए आणि बीच्या व्हॅल्यू जरी मिळालेल्या असतील तरी आपल्याला एक्स आणि वायच्या व्हॅल्यू मिळवायच्या आहेत. आणि म्हणून आता आपण ए आणि बीच्या व्हॅल्यू आपण जे काही 1/x प्लस वाय बद्दल ए घेतलं होतं आणि 1/x मायनस वाय बद्दल बी घेतलं होतं हे असं, तर आपण याच्यामध्ये ए ची व्हॅल्यू टाकायची आणि याच्यामध्ये बी ची व्हॅल्यू टाकायची. 1/x प्लस वाय इज इक्वल टू ए, 1/x मायनस वाय इज इक्वल टू बी. ह्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या आपण परत करून टाकूया. 1/x प्लस वाय इज इक्वल टू ए. मग 1/x प्लस वाय इज इक्वल टू ए ची व्हॅल्यू 1/5 आणि इथे 1/x मायनस वाय इज इक्वल टू बी. बी ची व्हॅल्यू आहे 1 म्हणून 1/x मायनस वाय इज इक्वल टू काय आलं, 1 आलं. आता इथे आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. हा जो 5 आहे हा इकडे नेऊया, एक्स प्लस वाय इकडे आणूया. मग 5 इंटू 1 5, एक्स प्लस वाय इंटू 1 एक्स प्लस वाय. मग कोणतं इक्वेशन मिळालं आपल्याला, 5 इज इक्वल टू एक्स प्लस वाय हे इक्वेशन मिळालं. आणि इकडे कोणतं इक्वेशन मिळालं आपल्याला, हा एक्स मायनस वाय इकडे आल्यावर 1 इज इक्वल टू एक्स मायनस वाय. हे दोन इक्वेशन मिळाले. आता आपण याला 5th आणि 6th असं नंबर देऊया आणि ह्या दोन्ही इक्वेशनची आपण काय करून टाकूया, ऍडिशन करून टाकूया. आता इक्वेशन 5th आणि इक्वेशन 6th ची ऍडिशन बघा. एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5, एक्स मायनस वाय इज इक्वल टू 1. आता इथे काय होणार आहे, ऍडिशन केल्यावर एक्स प्लस एक्स झाला 2x आणि हा वाय प्लस मायनस वाय कॅन्सल झाला. 5 प्लस 1 इज इक्वल टू 6. आता हा 2 जो आहे इथे डिवाइड केला, 6/2. एक्स इज इक्वल टू 6/2, एक्स इज इक्वल टू 3. आता ही एक्सची व्हॅल्यू 3 आली. आता कसली व्हॅल्यू काढायची आपल्याला, वायची काढायची. मग ह्या 5th किंवा 6th मध्ये आपण ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. सबस्टिट्यूट एक्स इज इक्वल टू 3 इन इक्वेशन 5th. 5th इक्वेशन कोणतं आहे, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5 हे 5th इक्वेशन आहे. मग ह्याच्यात एक्सची व्हॅल्यू काय टाकायची, 3 टाकायची. एक्स इज इक्वल टू 3 प्लस वाय इज इक्वल टू 5. आता हा जो 3 आहे हा इकडे आणला तर काय होईल, मायनस होईल. इकडनं तो इकडे आणला, मायनस झाला. मग वाय इज इक्वल टू 5 मायनस 3, वाय इज इक्वल टू काय आलं, मग 2 आलं. मग सोल्युशनमध्ये एक्सची व्हॅल्यू आलेली आहे 3 आणि वायची व्हॅल्यू आलेली आहे 2. म्हणून सोल्युशन आपल्याला मिळालेलं आहे एक्स वाय इज इक्वल टू 3, 2. आता लक्षात घ्या आपल्याला उत्तर एक्स आणि वाय मध्ये मिळालेलं आहे. आता हे जे एक्झाम्पल्स असतं दिसायला जरी अवघड असलं तरी आपण जो भाग अवघड आहे त्याच्याबद्दल दुसरी एक व्हॅल्यू आपण रिप्लेस करायची आणि ही व्हॅल्यू रिप्लेस केल्यानंतर आपल्याला सोपे 2 इक्वेशन मिळतात. आणि हे जे 2 सोपे इक्वेशन आहेत हे इक्वेशन आपण आपल्या युज्युअल मेथडनी म्हणजे व्हेरिएबल इलिमिनेट करण्याच्या मेथडनी सॉल्व्ह करून मग ए आणि बी ह्याच्या आपल्याला 2 व्हॅल्यूज मिळतात. आणि ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत ह्या आपण पुन्हा याच्यात देऊन टाकायच्या आणि देऊन टाकल्यानंतर परत सॉल्व्ह करायचं की मग आणि एक्स वायच्या व्हॅल्यू मिळतील. तुम्ही जर नीट विचार केला तर तुमच्या असं लक्षात येईल की ह्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला सायमल्टेनियस इक्वेशन सोडवण्याचे 2 उदाहरणं सोडवावे लागतात. हे ए आणि बीच्या व्हॅल्यू काढण्यासाठीचं एक सोडवावं लागतं आणि पुन्हा हे एक्स आणि वाय सोडवण्याचं दुसरं एक्झाम्पल सोडवावं लागतं. म्हणजे रिड्युसेबल मेथडमध्ये आपल्याला सायमल्टेनियस इक्वेशन सोडवण्याचे 2 एक्झाम्पल सोडवावे लागतात. ते दोन्ही एक्झाम्पल इझी असतात आणि म्हणून तुम्ही मनातून काढून टाका की हे रिड्युसेबल टाईपचं जे एक्झाम्पल आहे हे अवघड असतं म्हणून. अजिबात ते अवघड नसतं. फक्त एका उदाहरणामध्ये 2 उदाहरणं अशा पद्धतीने ते उदाहरण असतं. आता परत आपण आणखीन एक उदाहरण पाहूया. एक्झाम्पल नंबर 3 बघूया. आता एक्झाम्पल नंबर 3 मध्ये तुम्हाला दिलेलं आहे 27/x-2. 27/x-2 प्लस 31/y+3 इज इक्वल टू 85 हे एक इक्वेशन दिलंय आणि दुसरं इक्वेशन दिलंय 31/x-2 प्लस 27/y+3 इज इक्वल टू 89. आता इथे मगाच प्रमाणेच इथे तुम्हाला कशाची भीती वाटते तर डिनॉमिनेटर. तो डिनॉमिनेटर आपण काय करूयात त्याच्याबद्दल आपण ए बी वगैरे रिप्लेस करूया. आता इथे कशाबद्दल रिप्लेस करावं लागेल तुम्हाला, इथे 1/x-2 आणि इथे 1/x-2 याच्याबद्दल आपण ए रिप्लेस करूया. 1/x-2 इज इक्वल टू बी. आणि इथे काय दिसतंय 1/y+3 इथे आणि इथे सुद्धा 1/y+3 ह्याच्याबद्दल आपण काय रिप्लेस करायचं तर बी रिप्लेस करायचं. लेट 1/x-2 इज इक्वल टू ए अँड 1/y+3 इज इक्वल टू बी. आता ह्या ए आणि बीच्या व्हॅल्यू आपण इथे सबस्टिट्यूट करूया. मग इथे काय मिळेल तुम्हाला, इथे मिळेल 27a
इथे काय मिळेल प्लस 31b इज इक्वल टू 85. इथे काय मिळेल 31a प्लस 27b इज इक्वल टू 89. आपल्याला मग हे थर्ड आणि फोर्थ इक्वेशन मिळालं. आता तुम्हाला आठवतं का असं इक्वेशन आपण कुठे सोडवलंय? तर आपण 1.3 मध्ये हे अशा पद्धतीचं इक्वेशन 1.1 मध्ये अशा पद्धतीचं इक्वेशन आपण सोडवलेलं आहे की ज्या इक्वेशनमध्ये आपल्याला व्हेरिएबलचे कोइफिशियंट इंटरचेंज झालेले दिसतात अशा इक्वेशनला आपण स्पेशल मेथडनी पण सोडवू शकतो. स्पेशल बट इझी अशी ती मेथड आहे. बघा इथे 27a, इथे 27b, इथे 31b, इथे 31a. म्हणजे आपल्याला हे यांचे कोइफिशियंट कसे दिसतात? तर यांचे सेम दिसतात असे. आणि मग याला काय म्हणतो आपण? तर कोइफिशियंट इंटरचेंज झालेले इक्वेशन. मग अशा इक्वेशनला आपण कोणती मेथड यूज करायची? आठवा. काय करायचं? तर त्या दोन्ही इक्वेशनला एकदा फर्स्ट आपण त्यांची ऍडिशन करायची आणि सिंपल a प्लस बीचं इक्वेशन शोधून काढायचं. त्यानंतर त्या दोन्ही इक्वेशनची सबट्रॅक्शन करायची आणि सिंपल a मायनस बीचं इक्वेशन शोधून काढायचं. तर चला तर मग लेट्स गो, वी स्टार्ट. फर्स्ट लेट अस ऍड. वी ऍड इक्वेशन फर्स्ट अँड इक्वेशन 2. तर पहिल्यांदा काय करायचं? 27a प्लस 31b इज इक्वल टू 85. 31a प्लस 27b इज इक्वल टू 89 आपण ऍडिशन करूया. आता ह्याची 27 प्लस 31 ची ऍडिशन होईल 58a प्लस 31 प्लस 27b ची ऍडिशन होईल 58b आणि 85 प्लस 89 ची ऍडिशन होईल 174. आता 58a प्लस 58b प्लस 174 ह्याच्यामध्ये हा 58 आपल्याला कॉमन दिसतो. इथं 58 ने डिवाइड केलं तर इथं नुसता a राहील. इथं 58 ने डिवाइड केलं तर इथं राहील b आणि 174 ला जर 58 ने डिवाइड केलं तर 3 राहील. आणि म्हणून आपण काय करायचं? डिवाइडिंग बाय 58. मग आपल्याला मिळालं a प्लस b इज इक्वल टू 3. आता आपण ह्या दोन इक्वेशनची सबट्रॅक्शन करूयात. लेट अस सबट्रॅक्ट द इक्वेशन 3 and 4. बघा आता काय दिसतंय? आपल्याला काय मिळालेलं आहे? तर दोन इक्वेशन आहेत. 27a प्लस 31b इज इक्वल टू 85. सबट्रॅक्ट करूया. 31a प्लस 27b इज इक्वल टू 89. तुम्हाला माहितीच आहे, आपण मागच्या 1.1 मध्ये बघितलंय, जेव्हा एका इक्वेशन मधून दुसरे इक्वेशन जेव्हा आपण सबट्रॅक्ट करत असतो तेव्हा काय करतो? आठवा बरं. आपण काय करतो? तर आपण सेकंड इक्वेशन जे आहे त्याचे साइन चेंज करतो. आता याचं साइन काय आहे? 31चं साइन आहे प्लस ते काय केलं? मायनस केलं. इथं आपण ते मायनस केलं. आता हे 27चं साइन प्लस आहे ते काय केलं? आपण मायनस केलं. आणि 89चं साइन ओरिजिनल साइन प्लस आहे ते काय करायचं? मायनस करायचं. आता 27 आणि 31 ह्या दोघांचं साइन डिफरंट आहे. तर मग काय होणार आहे? 31 मधनं 27 गेले, किती आले? 4 आले. 4a आलं. पण आपण इथं -4a लिहिलंय का? कारण की सबट्रॅक्शन करताना जो नंबर मोठा असतो त्या मोठ्या नंबरची साइन उत्तराला द्यायची असते. तर 31 ची साइन आपण 4 ला दिली मायनस. आता इथे बघा 31b मायनस 27b, इथे 4b आलं. आता इथे प्लस साइन का दिलं? कारण की इथं मोठा कोण आहे? 31 आणि 31 ची साइन कोणती आहे? प्लस, म्हणून ते प्लस दिले. आता 89 मायनस 85. आता 89 मधनं 85 गेला तर इथं काय येणार आहे? 4 येणार आहे. पण इथं -4 का लिहिलंय? कारण की या दोघांमध्ये कोण मोठं आहे? तर 89 आणि 89 ची साइन काय आहे? तर मायनस, म्हणून मायनस. तर तुम्हाला समजलं असेल की मायनस साइन कधी द्यायची, प्लस साइन कधी द्यायची. मोठ्या नंबरची साइन आपण द्यायची ऍडिशन आणि सबट्रॅक्शन केल्यानंतर. ठीक आहे, ओके. आता इथं -4a प्लस 4b इज इक्वल टू -4a. आता इथे जिकडे तिकडे 4 दिसते आपल्याला. इथे 4 दिसतंय, इथे 4 दिसतंय, इथे 4 दिसतंय. मग आपण याला 4 ने डिवाइड करून टाकलं तर ते फारच आणखीन इझी होईल. पण आपण जर याला -4 ने डिवाइड केलं तर हा प्लस होईल. जेव्हा आपण मायनसने डिवाइड करतो तेव्हा साइन चेंज करायचं असतं. डिवायडिंग -4 बाय बोथ साइड. आपण दोन्ही साइडला -4 ने डिवाइड केलं तर हा काय होईल? प्लस a होईल. याला -4 ने डिवाइड केलं तर हा काय होईल? -b होईल. कारण की साइन चेंज होईल. याला -4 ने -4 ला डिवाइड केलं तर 1 होईल प्लस. मग हे दुसरं आपल्याला इक्वेशन मिळालं नवीन, हे -b इज इक्वल टू 1. हे 6th इक्वेशन आहे. आता इक्वेशन 5 आणि इक्वेशन 6 यांची आपण ऍडिशन करूया. काय आहे इक्वेशन 5th आपलं? तर इक्वेशन 5th आपलं आहे a प्लस b इज इक्वल टू 3. हे बघा, a प्लस b इज इक्वल टू 3 हे आपलं 5th इक्वेशन आहे. आणि इक्वेशन
सिक्स्थ आहे, a मायनस बी इज इक्वल टू 1. दोघांची ऍडिशन केली, a प्लस a झाला 2a, b मायनस बी झाला कॅन्सल आणि 3 प्लस 1 झाला 4. 2a इज इक्वल टू 4 म्हणून 2a इज इक्वल टू 4, a इज इक्वल टू 4/2 आणि देअरफॉर a इज इक्वल टू 2 आलेला आहे. 2 ने 4 ला डिवाइड केला. आता ही जी व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट करूया इक्वेशन 5th मध्ये किंवा 6th मध्ये. a सबस्टिट्यूट इज इक्वल टू 2 इन इक्वेशन 5th मध्ये दिला. आपण हे करूया काय, इक्वेशन 5th a प्लस बी इज इक्वल टू 3. त्याच्यात आपण व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया a ची 2 प्लस बी इज इक्वल टू 3. बी आता हा 2 इकडे आला, बी इज इक्वल टू 3 मायनस 2, बी इज इक्वल टू 1. ए ची व्हॅल्यू आपल्याला 2 मिळाली आणि बी ची व्हॅल्यू आपल्याला 1 मिळाली. पण एक्झाम्पल संपलं का इथे? नाही, कारण की आपलं ओरिजिनल इक्वेशन जे आहे ते आपले ओरिजिनल दिलेले इक्वेशन कोणत्या व्हेरिएबलमध्ये आहे तर एक्स वाय व्हेरिएबलमध्ये, आणि म्हणून आपल्याला याचं आन्सर एक्स वाय मध्येच मिळालं पाहिजे. एक्सची व्हॅल्यू आणि वायची व्हॅल्यू मिळाली पाहिजे. पण आपण ए आणि बी ची व्हॅल्यू काढलेली आहे. आता ही ए आणि बी ची व्हॅल्यू आपण परत सबस्टिट्यूट कशात करायची, तर आपण ए कशाबद्दल घेतलं होतं 1/x-2 बद्दल आणि बी कशाबद्दल घेतलं होतं 1/y+3 बद्दल, आणि म्हणून याच्यामध्ये ए ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची आणि याच्यामध्ये बी ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची. तर करूयात आपण सबस्टिट्यूट. हां, बट 1/x-2 इज इक्वल टू ए अँड 1/y+3 इज इक्वल टू बी. आता ए ची व्हॅल्यू आपण इथे टाकूया 2. 1/x-2 इज इक्वल टू 2. आता आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया, इकडे राहील 1 आणि x-2 इकडे आणूया 2 इंटू x-2. आता इथे काय होईल, इकडे राहील 1, 2 इंटू x 2x, 2 इंटू 2 -4, 2x - 4 इज इक्वल टू 1. आता आपण काय करूया, हा -4 जो आहे या बाजूला आणला तो झाला प्लस, मग 1 + 4 आलं 5. आता हा 2 काय करतोय मल्टिप्लिकेशन, तो इकडे आणूया 5/2, गुणाकारातून भागाकारात आणायचा 5/2. एक्स ची व्हॅल्यू आली 5/2. तसेच आपण आता वाय ची व्हॅल्यू काढूया 1/y+3 इज इक्वल टू बी, पण बी ची व्हॅल्यू काय आहे 1 आहे, मग ती टाकली आपण इथे. मग आता 1/y+3 इज इक्वल टू 1, y+3 इकडे आणला तर मल्टिप्लाय होईल, मग इकडे काय राहील 1 आणि y+3 ने 1 ला मल्टिप्लाय केल्यावर y+3 इज इक्वल टू 1 आलं. आता हा जो 3 हा इकडे आणायचा, तो काय होईल मायनस होईल, y इज इक्वल टू 1 - 3. आता 3तून 1 गेला किती 2, आणि मोठ्या नंबरची साईन द्यायची, म्हणजे 3ची साईन मायनस आहे ती द्यायची, म्हणून y इज इक्वल टू -2 आलं. म्हणजे सोल्युशन काय आलं आपल्याला, x इज इक्वल टू 5/2 आणि y इज इक्वल टू -2. अशा पद्धतीने आपण सेकंड एक्झाम्पल पण घेतलेले. आता आपण घेऊया 4th एक्झाम्पल घेऊया आपण. आता 4th एक्झाम्पल बघा, काय तुम्हाला दिसतंय 4th एक्झाम्पलमध्ये. तुम्ही मला सांगणार आहात की कशाबद्दल आपण सबस्टिट्यूट करायचं आहे. बोला माझ्या बरोबरीने, सांगा कशाबरोबर सबस्टिट्यूट करायचंय. आपण इक्वेशन वाचूया. 1/3x + y + 1/3x - y इज इक्वल टू 3/4 हे फर्स्ट इक्वेशन आहे, आणि सेकंड 1/2 इंटू 3x + y - 1/2 इंटू 3x - y इज इक्वल टू 1/8 हे सेकंड इक्वेशन आहे. तर दोन्ही इक्वेशन मध्ये आपल्याला काय दिसतंय तर 1/3x + y इकडे पण आहे आणि इकडे पण आहे. त्याच्याबद्दल आपण काय सबस्टिट्यूट करूया, रिप्लेस करूया, ए रिप्लेस करूया, आणि 1/3x - y बद्दल काय रिप्लेस करूया आपण तर बी रिप्लेस करूया. ओके, आता इथे काय होणार आहे, मग याला आपण ए घेतला तर हा काय झाला ए आणि हा काय झाला बी. ए प्लस बी काय मिळालं आपल्याला 3/4. आता आपण इथे हे इक्वेशन ए प्लस बी इज इक्वल टू 3/4 जे मिळालेलं आहे, आणि इकडे काय मिळणार आहे तर 1/3x + y ह्याच्याबद्दल आपण ए घेतलंय, पण इथे तर 2 आहे, मग इथं काय मिळणार आहे आपल्याला, इथे मिळणार आहे a/2 मिळणार आहे, कारण हा 2 इथं आहे, आणि इथे काय मिळणार आहे आपल्याला, इथे (2) असल्यामुळे हा तर बी आहे, हा तर बी आहे एवढा, मग आपल्याला काय मिळणार आहे b/2. इथे मिळणार आहे आपल्याला b/2 आणि मध्ये आहे मायनस इज इक्वल टू 1/8. आता इथे हे जरी इझी इक्वेशन दिसत आहेत, पण आपल्याला परत इथे काय आलेलं आहे डिनॉमिनेटर कॅन्सल करण्यासाठी पण मी तुम्हाला एक आयडिया सांगितली होती की जो डिनॉमिनेटर असतो त्याच डिनॉमिनेटरनी सगळ्या इक्वेशनला मल्टिप्लाय करून टाकायचा, तो कॅन्सल होतो बघा. आता इथे कोण आहे 4, मग 4नी आपण या इक्वेशनला मल्टिप्लाय करून, मग मल्टिप्लाय केल्यावर ह्या 4नी मल्टिप्लाय केल्यावर इथे काय होईल, इथे येईल 4नी मल्टिप्लाय केल्यावर 4a, इकडे काय येईल 4b, आणि इकडे 4नी मल्टिप्लाय केल्यावर हा 4 या 4ला कॅन्सल करेल आणि काय राहील 3. ओके, आता इथे कोण दिसतंय तुम्हाला 2, 2, 8. आता याला आपण 8नी मल्टिप्लाय करूया,
तर 8नी मल्टिप्लाय केल्यावर 2 पण आपोआप कॅन्सल होतो बघा. मल्टिप्लाइंग 8. आता समजा आपण याला 8नी मल्टिप्लाय केलं तर हा जो इथे 8 असणार आहे त्या 8ला हा 2 काय करणार आहे, डिव्हाइड करणार आहे. आणि तो त्या 8ला डिव्हाइड करून काय उत्तर येईल तर 4a येईल, 4a. आणि इथे आपण 8नी मल्टिप्लाय केल्यावर हा 2 त्या 8ला भागून काय उत्तर येणार आहे 4. मग इथे येणार आहे -4b. आणि याला आपण 8नी मल्टिप्लाय केल्यावर हा 8 त्या 8ला कॅन्सल करेल आणि इथे काय राहणार आहे 1. त्यामुळे आपल्याला थर्ड इक्वेशन मिळाले 4a + 4b = 3 अँड फोर्थ इक्वेशन मिळाले 4a - 4b = 1. आता हे दोन्ही इक्वेशन इझी इक्वेशन झालेले आहेत आणि आपण अशा प्रकारचे इक्वेशन इलिमिनेटिंग व्हेरिएबल मेथडनी सॉल्व्ह करू शकतो. आता करूयात आपण. हे दोन इक्वेशन सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला a आणि b ची व्हॅल्यू मिळणार आहे. आपण शोधून काढूया. आता हे दोन्ही इक्वेशन जे आहेत ह्यांचे कोएफिशियंट जर पाहिले तर b चे कोएफिशियंट सेम आहेत आणि a चे पण. मग आपण ह्यांना एकमेकांमध्ये ऍड करून टाकूया. ठीक आहे. आता 4a + 4b ह्याच्यामध्ये ऍड करूया 4a - 4b = 1. आता हे ऍड केल्यावर 4a + 4a झाला 8a आणि हे 4 + 4b - 4b हे काय झाले, हे झाले कॅन्सल. 3 + 1 काय झालं 4. ऍडिशन केलेली आहे. 8a ची किंमत काय मिळाली 4 आणि म्हणून हा 8 इकडे डिव्हाइड करूया. a = 4/8. हा 8 इकडे गुणाकारातनं भागाकारात आणला. मग a ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला 4/8 म्हणजे 1/2. ही a ची व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट करूया इक्वेशन 3 मध्ये किंवा 4th मध्ये कशात पण चालते. आपण 3 मध्ये करूया. सबस्टिट्यूट a = 1/2 इन इक्वेशन 3. इक्वेशन 3 मध्ये लिहा इक्वेशन 3. काय इक्वेशन 3? 4a + 4b = 3. 4a + 4b = 3 हे इक्वेशन. आपण त्यात a ची व्हॅल्यू टाकूया. 4 × a ची व्हॅल्यू 1/2 + 4b = 3. आता हा 2 काय करेल, ह्या 4ला डिव्हाइड करेल आणि काय येईल इथे 2 येईल. मग इथे राहील 2, इथे प्लस, इथे 4b = 3. आता हा जो 2 आहे इकडे आणल्यावर काय होईल मायनस. 4b = 3 - 2. 3 - 2 म्हणजे काय आलं 1 आणि 4b = 4 1 आलं. मग आता हा 4 इकडनं गुणाकारातनं भागाकारात आणला तर b ची व्हॅल्यू काय आली 1/4. बघा आता a ची व्हॅल्यू आली 1/2 आणि b ची व्हॅल्यू आली 1/4. पण परत मी तुम्हाला सांगते की आपलं इक्वेशन x आणि y मध्ये आहे आणि आपल्याला उत्तर x आणि y मध्येच मिळवायचंय. आणि म्हणून आपण हे जे मानलेलं आहे a बद्दल आणि b बद्दल ते परत करून टाकायचं आणि याच्यामध्ये किमती टाकायच्या a ची आणि b ची आणि मग याच्यावरनं x y च्या किमती मिळवायच्या. तर करूयात आपण तसं. आपण a ची व्हॅल्यू घेतली आहे बट a = 1/3x + y. b = 1/3x - y. आता a ची व्हॅल्यू काय 1/2 आता 1/2 टाकलं. आता ही किंमत 1/3x + y. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 3x + y इकडे गुणलं तर 3x + y = हा 2 इकडे येईल 2 येईल. 3x + y = 2 येईल. हे आणि इकडे एकाला गुणायचं याने इकडे गुणायचं म्हणजे क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यावर आपल्याला मिळेल 3x + y = 2. आता इथे सुद्धा आपण 3x - y नी ह्या 1ला मल्टिप्लाय केल्यावर 3x - y मिळेल आणि या 4नी इकडे मल्टिप्लाय केल्यावर इकडे 4 मिळेल. आता हे दोन इक्वेशन आपल्याला मिळालेत. हे दोन्ही इक्वेशन कसे आहेत तर x आणि y व्हेरिएबल मधले लिनियर इक्वेशन आहेत. मग आता आपण हे दोन लिनियर इक्वेशन परत एकदा सोडूया. मी तुम्हाला मगाच्या एक्झाम्पलमध्ये सांगितलं की आपल्याला रिड्युसेबल एक्झाम्पल जर असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला लिनियर इक्वेशन सायमल्टेनियस इक्वेशन 2 वेळा सॉल्व्ह करावे लागतात आणि म्हणून ते उदाहरण थोडं मोठं वाटतं परंतु ते अतिशय सोपं असतं. आपण इथं 3x + y = 2 आणि 3x - y = 4 याला आपण सॉल्व्ह करूया. आता इथे बघा हे इक्वेशन आणि हे इक्वेशन ह्याच्यामध्ये yचा कोएफिशियंट +1 आणि याचा काय आहे -1. हे दोघांचे कोएफिशियंट सेम आहेत. मग आपण त्यांना ऍड करूया. ऍड इक्वेशन 5 आणि इक्वेशन 6. इक्वेशन 5 लिहूया 3x + y = 2 प्लस 3x - y = 4. आता इथे बघा 3x आणि 3x ची किंमत ऍडिशन होईल 6x आणि प्लस y - y काय होईल कॅन्सल होईल आणि इथे 2 + 4 = काय येईल 6 येईल. x ची व्हॅल्यू येईल 6/6 आणि x ची व्हॅल्यू किती आली 1 आली. आता x ची व्हॅल्यू 1 आली. सबस्टिट्यूट x = 1 इन इक्वेशन 5. इक्वेशन 5 मध्ये आपण ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. x = 1. आता इक्वेशन 5 काय आहे 3x + y = 2. 3x + y = 2 याच्यामध्ये आपण x ची व्हॅल्यू 1 टाकली. 3 × 1
प्लस वाय इज इक्वल टू 2. आता 3 इंटू 1 काय झालं 3 झालं आणि हा 3 आपण इकडे आणल्यावर काय होईल मायनस. मग वाय इज इक्वल टू काय आलं 2 मायनस 3. 2 मायनस 3 म्हणजे काय 3 2 गेला 1 आणि उत्तराला कोणाचं चिन्ह द्यायचं तर मोठ्या संख्येचं 3चं -1 आलं. वाय इज इक्वल टू -1. मग एक्सची व्हॅल्यू 1 आणि वायची व्हॅल्यू -1. त्यामुळे सोल्युशन काय मिळालं आपल्याला एक्स वाय इज इक्वल टू 1 -1. आता आपण जर बघितलं तर ह्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला एक्स आणि वायच्या किमती मिळवण्यासाठी आधी आपण ह्या इक्वेशनमध्ये आपण ए आणि बी ह्या व्हॅल्यू रिप्लेस केल्या. पहिल्यांदा ए आणि बीच्या किमती काढल्या. ह्या ए आणि बीच्या किमती आपण परत देऊन टाकल्या, रिप्लेस केल्या होत्या त्या आणि त्याच्यानंतर आपण एक्स आणि वायच्या किमती मिळवल्या. तुम्ही जर थ्रू आउट एक्झाम्पल बघितलं तर तुमच्या असं लक्षात येईल की हे एक्झाम्पल आणि हे असे 2 एक्झाम्पल एकाच उदाहरणात 2 एक्झाम्पल आहेत. ह्या एक्झाम्पलमध्ये ए बीच्या किमती मिळतात आणि त्याच्या पुढे आपण एक्स वायच्या किमती मिळवतो आणि दोन्ही वेळेस सोडवताना अतिशय सोपे आकडे असतात, छोटे छोटे आकडे असतात. पण आपल्याला उगीच ते जर भीती वाटली मोठे एक्झाम्पल आहे आणि मग आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर ते खरंच अवघड होईल. पण तुम्ही ट्राय करा, प्रॅक्टिस करा. मग तुम्हाला हे रिड्युसिबल जी उदाहरणं आहेत ती खूप सोपी वाटेल आणि ही उदाहरणं जास्त मार्काला परीक्षेला येतात. म्हणजे हे उदाहरण जर तुम्ही आत्ताच लर्न केलं तर तुम्हाला 4 मार्कांचा प्रश्न तुमचा लर्न झाला समजा तुम्ही. आणि लक्षात ठेवा मॅथ्स ही गोष्ट अशी आहे की तुम्ही ती प्रॅक्टिस कराल तेवढी तुम्हाला सोपी वाटेल. आणि म्हणून लक्षात ठेवा प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. प्रॅक्टिस केल्यानेच तुमचं मॅथ्स सोपं वाटायला लागेल. तुम्हाला शिकवताना मॅथ्स सोपं वाटतं पण तुम्ही जेव्हा उदाहरणं करता तेव्हा तुम्हाला ते अवघड का वाटतं, कारण की तुम्ही प्रॅक्टिस कमी करता. आणि म्हणून माझं हे वाक्य नेहमी लक्षात ठेवा, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. मी जशी तुमची खूप प्रॅक्टिस करून घेते तशी तुम्ही स्वतःची प्रॅक्टिस खूप करून घ्या, तेव्हा तुम्हाला काय होणार आहे मॅथ्स विषय एकदम सोपा वाटणार आहे. काय म्हणायचं आता, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. ओके, तर तुम्ही मला सांगा तुम्हाला आजचे उदाहरणं समजले, अवघड उदाहरणं होते, सोपे वाटले तुम्हाला ते? जर तुम्हाला ते सोपे वाटले असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स टाका आणि अजूनपर्यंत जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू.